हेच महाराजांनी अभंगाच्या तृतीय चरणात कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल कृष्ण विष्णू गोविंद गोपाल वैकुंठीचा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. म्हणजे विठ्ठलाचीच ही सगळी रूप आहेत असं सांगितलं गेले. आणि वैकुंठाला जाणारा प्रांजळ असा मार्ग, सोपा असा मार्ग तुकोबर या ठिकाणी सांगतात की तुम्ही विठ्ठलाचं नामस्मरण करा. विठ्ठल या शब्दाचा अर्थ काय? विकारो विदाताय ठकारो निळखंठ लकारो लक्ष्मीकांत विठ्ठल नाम अभिधीयते. वि म्हणजे विधाता, ठ म्हणजे निळखंठ, ल म्हणजे लक्ष्मीकांत, याचा अर्थ विठ्ठल आहे. म्हणून हा नामस्मरण करण्याचा पुढे जाऊन महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं. सगळ्यांना अधिकार आहे, सकळांचे येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. पण महाराज आजकाल आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये पाहायला मिळतं बरीच लोक भेदाभेद करतात. हो, भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये भेद नाहीये, संतांच्या अंतःकरणामध्ये भेद नाहीये. भेद आहे तो तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणात. कारण देव बघत नाही माझा भक्त कोणत्या जातीचा आहे, माझा भक्त कोणत्या कुळाचा आहे, माझा भक्त कोणत्या गोत्रामधला आहे, किंवा माझा भक्त स्त्री आहे का पुरुष आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार देव करत नाही. देवाच्या अंतःकरणामध्ये भेद नाही. देव फक्त म्हणतो हा माझा भक्त आहे आणि या भक्ताच्या अंतःकरणामध्ये माझ्याबद्दल भाव आहे. एवढंच देवाला पाहिजे. हो, पण आपल्यासारखी सामान्य माणसं या जातीचं आहे अजिबात कीर्तन करायचं नाही, स्त्री आहे अजिबात कीर्तन करायचं नाही, फक्त पुरुषांनीच कीर्तन करायचं. जे काही बोलेल ते प्रमाण देऊनच बोलेल. कारण ढोक बाबांच्या मुखातून फार सुंदर वाक्य मी ऐकलं की कीर्तन कालाने कीर्तन करताना कीर्तनात पुरावा देऊन बोललं पाहिजे. आणि जर कीर्तनकार पुरावा देत नसेल तर तो कीर्तनकार आधी पुरा. म्हणजे गोष्ट लक्षात ठेवा, जे काही बोलेल ते पुराव्यानिशी बोलेल. तुम्ही म्हणसाल स्त्रीने कीर्तन करावं का नाही करावं, याच्याकरिता सगळ्या संतांनी मान्यता दिलेली आहे का? तर याकरिता मी तुम्हाला प्रत्येक संतांचं प्रमाण सांगते. सगळ्यात पहिल्यांदा जगद्गुरु तुकोबरायांनी मुलीला कीर्तन करायला परवानगी दिलेली आहे का? तर याचं उत्तर आहे का, याला प्रमाण महाराज सांगतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळही अधिकार बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही. नारी शब्द आलेला आहे. आपल्या लक्षात आलं तुकोबरायांनी परवानगी दिलेली. बरं, जनाबाईंनी परवानगी दिली आहे का? तर जनाबाईंचा 249 नंबरचा अभंग आहे. जनाबाई म्हणतात करू हरीचे कीर्तन आणि गुण गाऊ ते निर्मळ. म्हणजे जनाबाईंनी सुद्धा परमिशन दिलेले. बरं, नाथ महाराजांनी परवानगी दिली आहे का? नाथ महाराज स्पष्ट वर्णन करतात. महाराज म्हणतात स्त्री पुरुष अधिकार आणि कीर्तन सार कलियुगा. महाराजांचा 1404 नंबरच्या अभंगामधील हे 4थं चरण आहे. विश्वास नसेल गाता उघडून घरी जाऊन तुम्ही पाहू शकता. म्हणजे नाथ महाराजांनी सुद्धा परवानगी दिलेली. बर, नाथ महाराज तर पुढे जाऊन कठोर भाषा वापरतात. नाथ महाराज सांगतात जो मनुष्य एखादी स्त्री कीर्तन करत असेल, एखादा पुरुष कीर्तन करत असेल आणि त्या कीर्तनामध्ये ते जर नाचत असतील आणि त्याला पाहून जो व्यक्ती हसेल तो व्यक्ती नरकात जाईल. यात काही नवल नाही. त्याचे सगळे पूर्वज नरकात जातात. बघा महाराजांचं वर्णन आहे, पुरुष अथवा नारी नाचती जे कीर्तन गजरी तया जे कोणी हसती त्याचे पूर्वज नरकात जाती.
महाराजांचं वर्णन आहे. एकदा गीतेची संहिता चालू असताना बाबांचा नामचा विषय झाला की मुलींनी कीर्तन करावं का नाही करावं. त्यावेळेस बाबांच्या मुखातून निघालेले उद्गार आहे, मी माझ्या पदरचा एकही शब्द बोलणार नाही. बाबांनी सांगितलं, स्त्रीला तुम्ही कमी का समजायचं, म्हणजे जनाबाईंचा अधिकार काय बारका होता का. नामदेव रायांनी कीर्तन करायला उभारावं आणि त्यावेळेस नामदेव रायांच्या पाठीमाग जनाबाई उभ्या राहिलेल्या असायच्या, बसलेल्या नसायच्या. पण मला शोकांतिका या गोष्टीची वाटते, संयोगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जाणी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जाणी, उभा कीर्तनी, पाठीमागे उभी ती जाणी, पाठीमागे उभी ती जाणी. फक्त नामा उभा कीर्तनी आणि पाठीमागे डोळे लावून उभी ती जणी. फक्त जनाबाई उभा राहत नव्हत्या, तर कीर्तनामध्ये आपण काय करतो, चाली देतो. जनाबाई सांगायच्या, आता तुम्ही चाल म्हणा. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा जनाबाईने चाल म्हणायला लावली. एवढा मोठा अधिकार जनाबाईंचा होता. महाराज वर्णन करतात की नामदेव कीर्तन करी, पुढे नाचे पांडुरंग, आणि जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग. म्हणजे त्या ठिकाणी जनाबाईंचा आपल्याला मोठेपणा पाहायला मिळतो. आणि पुढचं एक वाक्य सांगू का, स्त्रीला कधीच कमी समजू नये. कारण कसं आहे माहितीये का, तुम्हाला आवडणारा नेता या देशातील स्त्रीच्या पोटी जन्माला आलेला आहे. तुम्हाला आवडणारा एखादा वकील, एखादा फॅमिली डॉक्टर, एखादा इंजिनियर, तो सुद्धा या देशातील स्त्रीच्या पोटी जन्माला आलेला आहे. तुम्हाला आवडणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, ते सुद्धा या देशातील स्त्रीच्या पोटी जन्माला आलेले आहेत. तुम्हाला आवडणाऱ्या अहिल्याबाई होळकर, त्या सुद्धा या देशातील स्त्रीच्या पोटी जन्माला आलेले आहेत. तुम्हाला आवडणारे संत, तुम्हाला आवडणारा देव, हा सुद्धा या देशातील स्त्रीच्या पोटी जन्माला आलेला आहे. आणि माझं पुढचं वाक्य बारकाई नाही का, तुम्हाला आवडणारा कीर्तनकार, तुम्हाला आवडणारा गायक, तुम्हाला आवडणारा मृदुंगाचार्य, तुम्हाला आवडणारा भागवताचार्य, तुम्हाला आवडणारा रामायणाचार्य, हा सुद्धा या देशातील स्त्रीच्याच पोटी जन्माला आलेला आहे. त्याच्यामुळं या भारताची संपत्ती म्हणजे स्त्री आहे. तिला कधी कमी समजण्याचा प्रयत्न करायचा नाही. सांगायचा सिद्धांत काय, प्रत्येकाचे अधिकारी वेगवेगळे. वेदशास्त्राचा अधिकारी ब्राह्मण, नामाचे अधिकारी चारी वर्ण. जग उद्धारया कारण नाम जाण पै माझे. कर्मानं, ज्ञानानं, योगानं प्रत्येकाचे अधिकारी वेगवेगळे आहेत, पण नामाचे अधिकारी प्रत्येक जण आहे. त्याचं कारण आहे, महाराज म्हणतात, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये जर आपल्याला उद्धार करून घ्यायचा असेल तर तो उद्धार नामस्मरणानेच होतो. त्याच्यामुळं कलियुगामध्ये हरिकीर्तन करण्याचा, नामस्मरण करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. अभंगाच्या 4थ्या सकळासी आहे अधिकार, हे कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा. आहे अधिकार, कलियुग उधार, कलियुग उधार हरि नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा. सगळ्यांचे येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. संतांनी तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे, म्हणून सर्वसामान्य माणसाचं ऐकायचं का संतांचं ऐकायचं, हे आपले आपण ठरवलं पाहिजे. त्याचं कारण आहे,